आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। बारसकरांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी 40 लाख घेतले। जरांगेंचा बारसकरांवर आरोप, तर मी काय चूक केली ते सांगा, जरांगेंचा बारसकरांना सवाल। बारसकर मुख्यमंत्री शिंदेंच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप, बारसकरच्या ट्रॅप मागे फडणवीसांच्या एका नेत्याचा हात, जरांगेंचं वक्तव्य। 24 फेब्रुवारीपासून सलग रास्ता रोको आंदोलन होणार, तर 3 मार्चला रास्ता रोको, त्यामुळे लग्न सोहळे संध्याकाळी करा, जरांगेंचं नागरिकांना आवाहन। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री शिंदेंची तासभर बैठक, फडणवीस, आशिष शेलार, दरेकर ही उपस्थित, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अशोक चव्हाणांची भेट, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नड्डा आणि अशोक चव्हाणांची भेट, उमेदवारी दिल्याबद्दल चव्हाणांकडून नड्डांचे आभार। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजितदादा माहितीच्या जागावाटपावर चर्चा करणार, अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला सांगणार, सुनील तटकरेंची माहिती। 2019च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 22 जागा पाहिजे, शिवसेनेच्या 22 आणि भाजपच्या 26 जागांमधून राष्ट्रवादीला जागा द्या, गजानन कीर्तीकरांची मागणी। ठाकरे गट मुंबईतील लोकसभेच्या 4 जागा लढणार, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईसह ईशान्य मुंबईची जागा लढणार, तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत पुन्हा निवडणूक लढणार। मवियाचा विदर्भातील 10 जागांचा जागावाटप जवळजवळ निश्चित, काँग्रेस 6, ठाकरे गट 2, तर शरद पवार गट 1 जागा देण्याचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। विदर्भामध्ये वंचितला 1 जागा देण्यावर सर्वांचं एकमत। मवियामध्ये जागावाटपावर 27 तारखेला अंतिम निर्णय होणार, पवार, पटोले आणि ठाकरे जागावाटपाबद्दल सांगतील, तर ठाकरे गट 23 जागांवर लढणार, संजय राऊत यांची माहिती। नागपुरातील रामटेकसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच, रामटेकवर आमचा दावा जास्त म्हणत पवार गटाच्या आमदार प्रकाश गजभिये यांच्याकडून प्रचार सुरू। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवस जनसंवाद दौरा, आज चिखली, मोताला, जामोदमध्ये, तर उद्या शेगाव, खामगाव, मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद। उद्धव ठाकरेंचा हिंगोलीमधला दौरा तात्पुरता रद्द, उद्या आणि 24 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर होते, मराठा आंदोलनामुळे ठाकरेंचा दौरा रद्द। बापाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, महायुतीच्या बैठकीमध्ये फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। आमचा बाप बाळासाहेब, तुमचा बापाचा पत्ता आहे का? भाजपला खरा बाप असता तर खोकेवाले कशाला घेतले असते? फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंकडून पक्षामध्ये युतीची चाचपणी, लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला, एनडीए सोबत किंवा स्वबळावर निवडणुका लढवण्याची पदाधिकाऱ्यांची पसंती। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामती दौऱ्यावर, बारामतीमध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झिशान सिद्दीकी यांची हकालपट्टी, बाबा सिद्दीकींच्या पक्षांतरानंतर काँग्रेसचा दणका, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची सिद्दीकींची माहिती। माझी हकालपट्टी होणार याची मला कल्पना होती, पण मला हटवायचं होतं तर माझ्याशी संपर्क साधायला हवा होता, काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया। सिद्दीकी हकालपट्टीवर पत्रकार परिषदेमधून भूमिका जाहीर करणार। पवारांनी उमेदवार दिला की त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार अर्ज करायचा, त्यानंतर तो अपक्ष उमेदवार अजित पवारांना भेटायचा। पक्षाचे आमदार 100 पार का नाही जाऊ शकले त्याचं कारण यात आहे, रोहित पवारांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले। अजित पवारांना कुटुंबानं एकटं पाडलं नाही, तर अजित पवार कुटुंब सोडून भाजपसोबत गेले, ते कुटुंबाला आवडलं नाही, रोहित पवारांची अजित पवारांवर प्रतिक्रिया। महानंदाचे चेअरमन राजेश पराजडे सहसंचालक मंडळाचा राजीनामा, महानंदा एनडीडीबीकडे जाण्याचा मार्ग मोकळा। सकाळीच महानंद डेअरीमध्ये जा आणि दूध विकत घ्या, महानंद आता गुजरातला विकलाय। महानंद गुजरातला जाणाऱ्या चर्चेवरून जितेंद्र आव्हाडांचं ट्विट करत सरकारला टोला। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न, उद्या मुंबई देखील गुजरातला नेतील, महानंदच्या संचालकांच्या राजीनाम्यानंतर राऊतांचा सरकारवर आरोप। महानंदा हस्तांतरण प्रकरणी सोमवारी बैठक, 500 कामगारांना VRS देण्याच्या प्रक्रियेवर बैठकीमध्ये चर्चा, विखे पाटलांची माहिती, तर माहिती न घेता आरोप करण्याची विरोधकांची पद्धत, महानंद गुजरातला जाण्यावरून विखे पाटलांचा विरोधकांना टोला। मंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल 30 कोटींचा खर्च, 5 महिन्यामध्ये बंगल्याचं पुन्हा नूतनीकरण। मोदींच्या खिशाला 25 लाख किमतीचं पेन, तर 90% भाजप नेत्यांकडे आलिशान गाड्या, जनतेच्या लुटलेल्या पैशांवर मोदींचा श्रीमंतीचा थाट, संजय राऊत यांची टीका। माझ्यावर बिनबुडाचे आरोप, निर्णय प्रक्रियेवर दबावाचे माझ्यावर आरोप, माझा निर्णय कायदेशीरच, माझ्यावर टीका करण्यापेक्षा निर्णयामध्ये चुका दाखवा, राहुल नार्वेकरांचा विरोधकांना सवाल।
राज ठाकरे उद्या आणि परवा कल्याण भिवंडीच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा. भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीड दौऱ्यावर. पाटोद्यामध्ये सप्ताहात सहभाग घेणार तर आष्टीमध्ये आमदार सुरेश धस यांच्यासोबत बूथ कार्यकर्ता बैठकीला हजेरी लावणार. पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीला 2 अंकी आकडा गाठता आलेला नाही. काँग्रेसची न्याय यात्रा पुढे सरकते तसे काँग्रेसचे मोठे नेते भाजपमध्ये सामील होतात. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची शरद पवार आणि काँग्रेसला टोला. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या घरावर सीबीआयचा छापा. किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळा प्रकरणामध्ये छापा. सूत्रांची माहिती. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटलांना शुभेच्छा. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून दुधगावकर संघामध्ये भेटी दरम्यान अभिनंदन. वाढवण बंदराच्या कामाला विरोध करण्यासाठी वाढवण बंदर संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डहाणूमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर. विद्यावेतनामध्ये वाढ आणि वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही. निवासी डॉक्टर आक्रमक. मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. वसई ते खाणीवडे टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा. महिनाभरापासून महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं वाहतुकीवर परिणाम. ठाण्याच्या खासगी शाळेमध्ये 1ली ते 3रीच्या विद्यार्थिनींचा पिकनिक दरम्यान विनयभंग. सलग दुसऱ्या दिवशी पालक आक्रमक. शाळा प्रशासन बदलण्याची पालकांची मागणी. नागपूरमध्ये वनरक्षक भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये सावळा गोंधळ. 4 आणि 5च्या बॅचला संध्याकाळपर्यंत बसून चाचणी न घेताच घरी पाठवलं. भरतीमध्ये घोटाळा होत असल्याचा उमेदवारांना संशय. पुण्याच्या शिरूरमधील वनविभाग कार्यालयाबाहेर मनसेचं अन्नत्याग आंदोलन. अतिक्रमणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्यानं मनसे आक्रमक. वर्ध्यामध्ये कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे 1 दिवसीय धरणं आंदोलन. बेसिक मानधनामध्ये 30% पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन. यवतमाळमध्ये पीक विमा तातडीनं देण्याच्या मागणीसाठी शरद पवार गटाचं ठिय्या आंदोलन. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी. कल्याणमध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून 300 ते 400 शेतकऱ्यांची फसवणूक. योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात. जळगावच्या अमळनेरमध्ये एसटीच्या अधिकाऱ्याकडून महिला वाहकचा विनयभंग. एसटी कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावत घटनेचा निषेध केला. मुंबईमध्ये महानंद डेअरीच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. महानंद डेअरीमधील 900 कर्मचाऱ्यांना 7 महिन्यांपासून पगार नाही. महानंद डेअरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. रत्नागिरीमध्ये ऐतिहासिक जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळला. जिल्हा प्रशासनाकडून जयगड किल्ल्याची पाहणी. पंचांच्या माध्यमातून केलेला अहवाल तहसीलदारांकडे पाठवला. यवतमाळच्या वडगावमध्ये टाकीतून पाण्याची मोठी नासाडी. जीवन प्राधिकरणाचं दुर्लक्ष. नागरिकांकडून संताप व्यक्त. नाशिकमधील सिटी लिंक बसचा तोटा भरून काढण्यासाठी आणखी 8 कोटींची गरज. दिवसेंदिवस सिटी लिंक बसच्या तोट्यामध्ये वाढ. नागपूरच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढलेत. किरकोळ बाजारामध्ये कांद्याची 25 रुपये किलोनं विक्री. 8 दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये प्रति किलो 8 ते 10 रुपयांची वाढ. जळगावच्या जामनेरमध्ये कापसाच्या दराची स्थिती जैसे थे. दरवाढीची प्रतीक्षा करत कापूस किती दिवस साठवून ठेवायचा या चिंतेनं शेतकरी संकटात. कांद्यावर आलेल्या रोगामुळे कांदा बियाणामध्ये घट होण्याची शक्यता. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बियाणांवर रोग. वर्ध्यामध्ये पशु प्रदर्शनामध्ये 14 लिटर दूध देणारी गवळाऊ गाय चर्चेत. प्रदर्शनामध्ये सर्वात जास्त दूध दिल्याची नोंद. रत्नागिरीमध्ये दाऊदच्या जागेवर भूपेंद्रकुमार भारद्वाज यांचं नाव. खेडमधील मुमके गावातील दाऊदची जमीन लिलावामध्ये विकत. भूपेंद्रकुमार भारद्वाज दाऊदच्या जागेमध्ये होम हवन करणार. दिवार लेक अभियानांतर्गत गडचिरोलीच्या चिमूरमध्ये भिंतीवर भाजपकडून जाहिरातबाजी. निवडणुकीच्या तोंडावर जाहिरातबाजींना वेग. अकोल्याच्या पातूरमध्ये पोलीस बनून कॉपी पुरवायला गेलेल्या तोतयाला बेड्या. शहाबाबू उर्दू शाळेच्या केंद्रावर 12वीच्या पेपरवेळी घडला प्रकार. मध्ये मुस्लिम बांधवांची शब्बे बारातची तयारी. बडा कब्रस्तानसह विविध भागामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त. अनेक भागातील रस्तेही बंद. नाशिकच्या इगतपुरीमधील जोग महाराज भजनी मठामध्ये तुकोबांच्या अनुग्रह दिनाच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह. शहरातून वारकरी बांधवांनी काढलेला दिंडी सोहळा नेत्रदीपक ठरला. गोंदियामध्ये आजपासून कचरागड यात्रेला सुरुवात. 18 राज्यातील आदिवासी बांधव दर्शनासाठी येणार. यात्रेमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये उद्यापासून 25 फेब्रुवारीपर्यंत 100वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि महाबळेश्वर महोत्सव. 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होणार.
नांदेडच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये रंगला प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा. नागाठाण्याच्या टेकडीवर असलेलं सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजलं.